मी भावली धबधब्यावर परवा फिरायला गेलो होतो 12 तारखेला. आम्ही तर कमीत 2-2:30 वाजता आम्ही पोहोचलो तिथे. 2 वाजता आमचं बिर्याणी वगैरे नेली होती. आम्ही जेवण वगैरे केलं, पाण्यात एन्जॉय केली मुलांनी वगैरे, ते सगळं झालं. त्याच्यानंतर मी चेंज करायला गेले, मला थंडी भरून आली आणि माझी दीर आणि हे पाठीमागून येत होते. तर तो ब्रिज आहे ना तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते. तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्यांच्या बाजूने चालले होते. तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर. तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की काय म्हटलं तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय. तर असा एवढा विषय झाला. त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला, तर तरी मी थोडं इग्नोर मारलं. तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर. मग हे आणि माझी दीर मागणं आले, अरे म्हणे येड्या तुला कळतं का काय तू करतो म्हणे, लेडीज आहे असं तसं. त्यांनी त्याच्या डोक्यात तसं मारलं, तर तो घाबरून तिथून पळून गेला. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी हे होती गाडी व्हाईट कलरची, तिथं ते काही सामान विकत होते, तिथं 8-10 मुलं उभे होते. तर त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय. आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं काहीच नाही, फक्त बोलणं झालं. त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले. मग ह्यांनी पण केली, मी पण केली, माझी मुलं पण. मग थोडी आमची हातापाई तिकडे झाली. ती झाली, तिथल्या पब्लिक लोकांनी आम्हाला वाचवलं, चला चला सोडा सोडा जा वगैरे. आम्ही तेवढं केलं. तिथून आम्ही आमच्या गाडीत निघालो. फक्त त्याच्यातला एक मुलगा आहे, त्याचं नाव नाही मला माहिती, पण त्यांनी असं इशारा करून गेला आम्हाला की बघतो बघ पुढे असं. तर आम्हाला ते डोक्यात नाही आलं की तो पुढे जाऊन तिथं आमच्यावर काय करेल. आम्ही आमचं नॉर्मली निघालो. मग आम्ही थोडं भावलीच्या पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर एक बलेनो आली, फास्ट मध्ये डायरेक्ट आडवी लावली आम्हाला. पण ती बरी आमच्या इकडे लावली, अशी रस्त्यात नाही लावली. आम्हाला तर जाता पण नसतं आलं, आम्ही तिथंच हे झालं असतं आमचं. लगेच तो गाडीतून उतरला, हाताने काचा फोडल्या त्यांनी ह्याच्याने दोन्ही पुढच्या, ड्रायव्हर सीटच्या बाजूची आणि त्यांच्या मागची फायटर काय त्याच्यानी ते फोडल्या. पहिला वार तिथं केला. मी यांना म्हणते आवरा पटकन किरण गाडी काढा. त्यांना ते सुचेना, आता पहिल्यांदा ती गाडी चालवत आहे त्यांची नवीन. तर ते काहीतरी करत त्यांनी काढली, तिथं स्पीड ब्रेकर होता, उडाली गाडी. आणि जी आम्ही निघालो तिथून, आणि नंतर मागे मुलं म्हणते मम्मी अजून एक 2 व्हीलर मागे येते आपल्या, तू ते बघ. आता पार तू व्हिडिओ काढ म्हटलं पटकन, कोण हे कळेल. तर त्यांच्याकडे रॉड होते त्या 2 व्हीलर, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असेल. तर त्या ब्रिज खाली तिथून त्यांनी पहिले एक रॉड फेकले, दुसरा फेकला, तो तिथे एक्झॅक्ट लागला नाही त्यावेळेस. त्याच्यानंतर ते परत मागे आले, त्यावेळेस आम्ही ती व्हिडिओने काढलेली आहे, पण त्यांनी हे रॉडनी मारलं. आणि पुढे जाऊन तशी आम्हाला ट्रॅफिक लागली, गाडी थांबतीच, आता कंटिन्यू तर चालत नाही. तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्या पुढं 2-4 किलोमीटरवर एक रस्ता शॉर्ट होतो, तिथं ट्रॅफिक असते नेहमी. तर तिथं येऊन त्यांनी परत आमच्या अटॅक म्हणजे आमच्या गाडीचे पुढे आले. तर आम्ही काय केलं, म्हटलं हे आमच्या पुढे आले, हे आम्हाला ब्लॉक करताय, आता आम्ही पुढे नाही जाऊ शकणार. तर मी कशी तरी थोडी रिव्हर्स करून, तिथं जागा नव्हती पण मी कशी तरी एक मोठी गाडी आहे, तर मी परत इगतपुरीच्या साईडला मारली. म्हटलं आपण इगतपुरीला पळू, मुंबई साईडला. तर त्यांच्यातला एक मुलगा गाडीला आमच्या लटकला. तो 200 ते 500 मीटर आमच्या गाडीला लटकून होता. माझ्या चुलत भावाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होता. तर आम्ही गाडी पळू पण नव्हतो शकत. जर हा गाडी खाली आला तर आमच्याकडनं एखाद्याचा बळी होईल, आणि आम्ही थांबू नव्हतो शकत की जर आम्ही थांबलो तर आमचा बळी जाईल. आमचा जीव धोक्यात असताना त्याचा जीव वाचवला. त्याचे हात म्हणजे आम्ही त्याचे हात झटकत होतो की हा गाडी पडावा, म्हणजे लवकर निघावा आणि आम्ही पळावं. तर कस तरी तो 100-200 मीटरनी तो सुटला, तो पडला. आम्ही इगतपुरी साईडला पळायला लागलो. पण आम्ही बघितलं, मला आरशामध्ये दिसत होतं की मागून बलेनो आम्हाला परत पाठलाग करते ती व्हाईट कलरची. म्हटलं आपण परत यांच्याच गावाकडे चुकीच्या ठिकाणी चाललोय. परत मी रिव्हर्स मारली, म्हणजे उलटी टर्न मारून घेतला आणि नाशिक साईडला पळालो. मग त्याच्या पुढे तो 4था स्पॉट होता. त्याच्या पुढे गोंदे दुमाला आहे, तिथं तो फ्लायओव्हर छोटासा ब्रिज आहे, तो काम चालू आहे. तिथं माझ्या पुढे 2-3-4 ट्रका होत्या. तर मला काही पास करायला जागा नाही. पण ते शेजारून परत बलेनो आली आणि ते आता आम्हाला कळालं की पुढे. तर तिथं स्थानिक लोक भरपूर होते. मी सर्वांना रिक्वेस्ट केली, यांनी रडत होते की आम्हाला वाचवा, आम्हाला मारून टाकणार. 20-50 जण तिथं गोळा झाले. तर त्यातला एक जो पिंक कलरचा शर्टचा मुलगा दिसतोय फोटोज मध्ये, तो आला, त्याने गाडी आमचं सेल बंद, कारण काचा सर्व फुटलेला, त्यांनी सेल गाडीचा ऑफ केला. तो म्हटला फक्त खाली या, आपण सॉर्ट करू आणि आपण हा विषय मिटू. आम्ही उतरायला लागलो. आम्हाला कोणतरी आपलं मुलं किंवा माझी वहिनी वगैरे म्हटले की उतरू नका, हे मारून टाकतील. तर मी गाडी सेल स्टार्ट केली, रिव्हर्स मारायला लागलो, त्यांनी माझी गच्ची धरली. त्याच्यामुळे माझी 2 तळची चेन तिथं हरवली, पडली, ओढली, काय झालं काय माहिती. पण तिथून आम्ही थोडी रिव्हर्स घेतली. जशा 2 ट्रक पास व्हायला लागल्या, म्हटलं आता जागा आहे पळायला. तर आम्ही गाडी पळवली. जशी पळवली त्यांनी परत 5वा अटॅक केला, दगड मारली. पण तिथून मग आम्ही जे पळवली, म्हटलं आम्हाला काही म्हणजे वाडीवारा पोलिस पण येत होते. ते म्हटलं आम्ही फाट्याला येऊन थांबतो. पण म्हटलं हे येण्यात पहिले हेच आमच्या पहिले येत होते आमच्या पुढे. म्हटलं हे येतील, पोलिस नाही आले तर आपल्या जीवाशी कमी जास्त होईल. मग आम्ही डायरेक्ट अंबड पोलीस स्टेशन गाठलं. तर तिथं मग आम्हाला क्राईम PI अविनाश सर भेटले.
त्यांनी खूप कॉपरेट केलं. cooperate केलं तर त्यांनी सर्व गुन्हे वगैरे दाखल केले 0 FIR ने. सगळे, सगळे. आणि मग रात्री आम्हाला इगतपुरीचे PI बालासाहेब भडक त्यांचे कॉल आले, त्यांनी खूप सहकार्य केलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केले. सगळे. मग काल आम्ही ऍडिशनल SP मॅडम आहेत बिमला मॅडम, त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला इथून कॉन्वे दिला पूर्ण तिथपर्यंत protection दिलं. हे आपलं स्पॉट पंचनामा करायला. कारण आम्ही त्यांना म्हटलं आम्ही त्या गावात जायला घाबरतोय. घाबरतो आमचे म्हणजे ते स्थानिक लोक आणि तेच सर्व परत. परत. तर त्यांनी आम्हाला 2 गाड्यांचा कॉन्वे दिला इगतपुरी टोल नाक्यापर्यंत. तिथून इगतपुरीचे पोलिस आले, म्हणजे आम्हाला सेफली सगळं, त्यांनी काल सर्व स्पॉट पंचनामा cooperate झाला. केलं आम्हाला त्यांनी. पोलिसांनी खूप कॉपरेट काही केलेले. विषय पण हे गुंड इतक्या म्हणजे याला जाऊ शकता की लोकांना मारून टाकणं. त्यांना मुली बाया आपण पण भांडणं करतो, पण आपण कुत्र्याला पण दगड मारताना विचार करतो का रे याला मारून आपल्याला कदाचित पाप भोगावं लागणार आहे. यांना म्हणजे आम्ही जर त्या दिवशी 20-30 किलोमीटर जर थांबलो असतो ना कुठे, कोण मेला असता आम्हाला नाही सांग. मागची काच फुटली, मागे आमचे 2 मुलं रॉड होते, टाकत एक होते. भावाचा एक माझा मुलगा 12वीला आहे, भावाचा मुलगा 10वीला आहे. मध्ये माझी वहिनी, माझी बायको, माझी मुलगी, त्याची मुलगी, पुढं मी आणि तो, आणि सर्व काचा फुटेल. इकडून दगड लागला तर तो त्याला लागतं, इकडून लागला तर मला लागतो, मागं लागला तर यांना लागतो, मागं लागला तर मुलांना लागतो. इतकं आम्ही म्हणजे 20 ते 30 किलोमीटर आहे ना, मरणच पाहतो. हा, त्यांनी पहिला हमला जेव्हा केला तिथं जर ते थांबले असते, चला तुम्हाला राग होता, साहजिक आहे, झाली हातापायी राग होता, तिथं थांबले, अख्खी गाडी फोडा आमची तुम्ही तिथं. हा, एकदा- त्याच्यानंतर तुम्ही जे फॉलोअप केला ना तो खूप विचित्र केला. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं तुम्हाला खूप कंप्लेंट राग आहे ना, वगैरे केली. एकदा मारा, आता आम्ही एकदा कंप्लेंट पण गाडी फोडा, करणार नव्हतो सोडून त्यांची. द्या. चला तुम्ही पोलीस कंप्लेंट हा. करा, आम्ही करतो. तुम्हाला जर हा. आमचं काही चुकीचं वाटतं. आम्ही ती करणार नव्हतो. 30 किलोमीटर आमच्या मागे पळताय, म्हणून ती तुम्हाला complaint फक्त केली म्हणजे त्या आम्ही. दिवशी 302च घडवायची होती. हा. आज आम्ही तुम्हाला हे बाईट देतोय की आज आम्ही एवढा वाचलोय. राग, हा राग आज कोणता? कदाचित तुम्हाला आम्ही आहे ना कोणाची डेड बॉडी सहित भेटलो भेटलो असतो. कोणाची असती ते नसतं सांगू नाही. शकतो. ते 10-12 जण 10 ते 12 12 जण कोण कुठून येऊन अटॅक करत होतं काही हा, समजत खूप नव्हतं. जण होते येत होते. आमचे ज्यांच्याशी वाद झाले ते 4-6 चेहरे ते लक्षात आहे, पण त्यांच्या गाडीमध्ये आता काय होतं, कोण इकडून पळायचं, कोण तिकडून हा, पळायचं. तर- आणि माझं लक्ष होतं गाडी गाडी पळवण्यावर. पळवण्यावर. यांचं लक्ष होतं की इकडून कोण येतं तिकडून कोण येतं असं. पण 8 ते 12 जण होते.